दिल्लीच्या जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्ज नंतर निर्माण झालेल्या संतापाचे पडसाद आज महाराष्ट्रभर उमटले। या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। मुंबईपासून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रापर्यंत मोर्चे, रास्ता रोको, निदर्शन आणि घोषणाबाजीचं चित्र पाहायला मिळालं। अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, तर काही ठिकाणी संमिश्र चित्र पाहायला मिळालं। काही शहरांमध्ये आंदोलकांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं। विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून सुरू झालेल्या या आंदोलनाला दिवसभर राजकीय रंगही चढल्याचं पाहायला मिळालं। बघूयात राज्यभरातील आंदोलनाचा आढावा घेणारा एक सविस्तर रिपोर्ट। लोकशाहीत आंदोलन हे शस्त्र असतं आणि विद्यार्थ्यांचा प्रश्न हा केवळ शिक्षणाचा नसतो, तो भविष्याचा असतो। याच भविष्याच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आज महाराष्ट्रभर रस्त्यांवर आंदोलनाचं चित्र पाहायला मिळालं। दिल्लीच्या जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आज वंचित बहुजन आघाडीनं महाराष्ट्र बंदची हाक दिली। या बंदला राज्यभरातून संमिश्र ते उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। मुंबईच्या चेंबूरमध्ये पूर्व द्रुतगती महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला। काही काळ वाहतूक विस्कळीत झाली। पोलिसांनी आंदोलकांना बाजूला करत वाहतूक सुरळीत केली। याच आंदोलनादरम्यान सुजात आंबेडकर यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं। एवढंच म्हटलेलं की आम्ही बंदची हाक दिली। जरी आम्ही बंदची हाक दिली असेल तरी समविचारी पक्ष, भाजपच्या विरोधी पक्ष, काही समविचारी संघटना, स्टुडंट ग्रुप, स्टुडंट युनियन आणि पेरेंट्स आणि तसेच सजग नागरिक या आंदोलनामध्ये आणि बंदामध्ये सामील व्हा आणि आपण महाराष्ट्र बंद ठेवायला आमची मदत करा। तर या सगळ्या लोकांनी बाळासाहेबांच्या कॉलला उत्तर देऊन आज महाराष्ट्र बंद ठेवलेला आहे। आणि त्याचं कारण हेच आहे की दिल्लीमध्ये जो मोठ्या प्रकारचा हिंसाचार झाला त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये राग, चीड निर्माण आली। मुंबईतील भांडूपमध्ये वंचितचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। मोर्चा काढण्यात आला। व्यापाऱ्यांना बंदचं आवाहन करण्यात आलं। काही ठिकाणी दुकानं बंद करण्यात आली। भांडूपमधील मंगतराम पेट्रोल पंप ते संभाजी चौक परिसरात व्यापाऱ्यांनी बंदला समर्थन दिलं। गोवंडी परिसरातही बंदला प्रतिसाद मिळाला। नागपूरच्या संविधान चौकात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी झाली। त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। पुण्यात वाकडेवाडी परिसरात पुणे मुंबई जुन्या महामार्गावर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न झाला। दरम्यान आमदार सुनील कांबळे यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर कार्यकर्ते आक्रमक झाले आणि कार्यालय बंद करण्याची मागणी करण्यात आली। अंबरनाथमध्ये रिक्षा चालकांनी बंदला पाठिंबा दिला। दुकानं बंद ठेवण्यात आली। त्यामुळे प्रवाशांची काही काळ गैरसोय झाली। नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या मोर्चात काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, मनसेसह विविध संघटना सहभागी झाल्या। यात विद्यार्थ्यांचाही मोठा सहभाग होता। बंदच्या पार्श्वभूमीवर नांदेड आगारातील एसटी सेवा दुपारी 4 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली। बुलढाण्यात मलकापूर सोलापूर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला। त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली। पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। अकोला वाशिम महामार्गावर रास्ता रोकोमुळे वाहनांच्या रांगा लागल्या। सोलापुरात कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा बाजार ठप्प झाला। माथाडी कामगारांनी बंदमध्ये सहभाग घेतला। लिलाव थांबला। भंडाऱ्यात मोर्चा काढण्यात आला। शहरातील अनेक दुकानं बंद होती। वर्ध्यात विविध सामाजिक संघटनांनी मोर्चा काढलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात निदर्शनं करण्यात आली। लातूरमध्ये तिरंगा मार्च काढण्यात आला। व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा दिला। जळगावात फुले मार्केट, गोलानी मार्केटसह अनेक भागात बंदचं आवाहन करण्यात आलं। याला व्यापाऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला। येवल्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर घोषणाबाजी झाली। या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला। नाशिकच्या शालिमार परिसरातून मोर्चे काढण्यात आले। यावेळी आंदोलकांकडून सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। नाशिक जिल्ह्यातल्या चांदवडमध्ये बाजारपेठ बंद राहिली। समविचारी पक्षांनी आंदोलनात सहभाग घेतला। बीडमध्ये मोटरसायकल रॅली काढण्यात आली। यावेळी व्यापाऱ्यांना बंदचं आवाहन करण्यात आलं। हिंगोलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शनं झाली।
सांगली शहरातून रॅली काढण्यात आली. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली. कोल्हापुरात मोटरसायकल रॅली काढण्यात आली. डाव्या संघटनांनीही या बंदला पाठिंबा दिला. चंद्रपुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चा काढण्यात आला. यावेळी मुख्य बाजारपेठेत बंदचं आवाहन करण्यात आलं. जालना जिल्ह्यातही बंदला प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी व्यवहार ठप्प राहिले. अहिल्यानगरमध्ये वंचित आघाडीचा संमिश्र प्रतिसाद दिसला तर भिंगारमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. विरारमध्ये पोलीस ठाण्यासमोर आंदोलन झालं. सरकारविरोधात घोषणाबाजी झाली. यानंतर आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं. तर राज्यातील अनेक शहरांमध्ये मोर्चे, रॅली, रास्ता रोको आणि निदर्शनांचं चित्र दिवसभर पाहायला मिळालं. काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी स्वेच्छेनं प्रतिसाद दिला तर काही ठिकाणी व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू होते. एकूणच काय तर बंदला राज्यभर संमिश्र प्रतिसाद मिळालेला आहे. प्रत्येक जण बंदची हाक देते. मूळ आंदोलनाला आता राजकीय वळण लागत असल्याची टीका मंत्री संजय शिरसाट यांनी केली. तर मंत्री नितेश राणेंनीही आंदोलनावर टीका केलेली. बंद काय म्हणजे म्हणून अशा पद्धतीच्या बंदचा प्रतिसाद जनतेनेच काय दिला हे तुम्हीच कॅमेरा फिरून दाखवायचा ना, आम्ही नाही सांगायचं आहे. देशाची जनता हे मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारी आहे म्हणून तर तीनदा निवडून दिलेला आहे. आणि त्यांना ह्या आंदोलनाच्या माध्यमातून सर तन से जुदावाले, पाकिस्तान जिंदाबादवाले आणि ह्या पद्धतीने आमच्या देवी देवतांना नाव ठेवणारे कसं आपले पोळी भाजून घेत आहेत हे देशाची जनता खुल्या डोळ्यांनी पाहते. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून सुरू झालेलं आंदोलन आज राज्यभर राजकीय रंगात दिसलं. एका बाजूला सरकार विरोधात घोषणाबाजी झाली तर दुसऱ्या बाजूला आंदोलनाच्या राजकारणावर प्रश्न उपस्थित झाले. मात्र दिवसाअखेर विद्यार्थ्यांच्या प्रश्नानं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या रस्त्यांवर जन आंदोलनाचं चित्र उभं केलं आणि मुद्दा अजूनही संपलेला नसल्याचं स्पष्ट करून गेलं. ब्युरो रिपोर्ट झी 24 तास.